नमस्कार, रेवती रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने कच्चा चिवडा कसा बनवतात ते दाखवते आहे। आता हे मी पोहे भाजून घेतलेले आहे। आधी पण मी एकदा तुम्हाला दाखवलेले आहे, त्याच्यामध्ये पोहे कसे भाजायचे दाखवले। कढईमध्ये घ्यायचे, बिना तेलाचे पोहे भाजून घेतलेले, कुरकुरीत झालेले। आता कच्चा चिवडा म्हटला म्हणजे सगळंच कच्चा आलं। याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। हे अर्धा वाटी दाणे टाकते मी। इथे मिरची कापून घेतली आहे मी। टमाटे कापून घेतलेले, 2 कापून घेतले। इथे हे चाट मसाला घेतला आहे पाव चमचा, काळं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा आणि शेव घेतलेली आहे। आता याच्यातली शेव आपण एक अर्धा वाटी मी टाकते आहे याचं शेव। एक चमचाभर तिखट टाकते मी। ह्याच्यात मिरच्या टाकते हैं। या 3 मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे। तुम्हाला हवं असल्यास तसं तुम्ही तिखट पाहिजे तर जास्त टाकू शकता। हा चाट मसाला जो घेतलेला आहे पाव चमचा तो पण टाकते हैं। हे पाव चमचाभर काळा मीठ घेतलं आहे तेही टाकते आहे। आता याला छान मिक्स करून घेऊया आपण। तेल कमी वाटतंय त्यामुळे परत 1 चमचाभर मी तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये। आपण इथे चाट मसाला टाकला आहे त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकते हैं। आता छान मिक्स करून घेऊया। हा जो कांदा कापून घेतला आहे मी, कांदा अर्धा वाटी टाकते मी। टमाटा पण अर्धा वाटी टाकून आलेली आहे। ह्याचा जो पाणी सुटले ते पण टाकून देऊया आपण। ह्याच्यात कोथिंबीर टाकते मी आता आणि लिंबू पिळते आहे। आता छान मिक्स करून घेऊया आपण याला। झटपट बनणारा चिवडा आहे कच्चा चिवडा। नाव जसं आहे तसंच आपण नावाप्रमाणे कच्चा सगळं टाकतो आपण याच्यामध्ये। हा आपला चिवडा तयार झालेला आहे। आता आपण सर्व करूया। याच्यामध्ये वरनं थोडासा कांदा आता गार्निशिंगला टाकूया। थोडेसे टमाटे टाकूया आपण। थोडी कोथिंबीर घालूया आणि थोडीशी बारीकशी आपण स्प्रेड करूया। खूप सुंदर अफलातून दिसतोय, जबरदस्त दिसतंय, नाट आहे। हे पहा, असा तुम्ही कच्चा चिवडा बनवा। खूप सुंदर दिसतोय, शेव वगैरे स्प्रेड केली आहे, खूप चांगला दिसतोय दिसायला। तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।